नमस्कार. कथाकथन 26. कथेचं नाव आहे आत्मविश्वास. आत्मविश्वास. एक मेंढपाळ असतो आणि तो मेंढ्यांना घेऊन जंगलात जातो आणि सायंकाळच्या वेळेला परत तो घरी मेंढ्या घेऊन येतो. परंतु एक मेंढीचं पिल्लू गवत खाण्यात गुंग होतं, तल्लीन होतं, मग्न होतं. आपली आई, इतर मेंढ्या, आपला मालक हे सर्व घरी गेलेले आहेत हे मेंढीच्या पिलाला माहीत नव्हतं. रात्र झाली आणि मग त्या मेंढीच्या पिलाच्या लक्षात आलं की आपली आई, इतर मेंढ्या, आपले मालक घरी गेलेले आहे आणि मी इथे एकटाच जंगलात आहे. पण मेंढीच्या पिलाचा आत्मविश्वास जबरदस्त होता. काही झालं तरी उद्या मी सकाळी मेंढ्यांच्या कळपात जाणारच, आईकडे मी जाणारच, माझ्या मालकाकडे मी जाणारच असं त्यानं ठरवलं. त्याचा आत्मविश्वास जबरदस्त होता. मेंढीचं पिल्लू जंगलात फिरू लागलं आणि फिरत असताना एक गुहा त्याला दिसली. त्या गुहेत जाऊन बसला आणि विशेष म्हणजे ही वाघाची गुहा होती. समोरून वाघ येत आहे आणि त्यानं पाहिलं आपल्या गुहेमध्ये, आपल्या घरामध्ये एक प्राणी येऊन बसलेला आहे आणि जवळ गेल्यानंतर बोलतो की माझ्या घरामध्ये कोण आलेला आहे, माझ्या घरामध्ये कोण आलेला आहे, कोण बसलेला आहे. वाघाचं हे जो काही प्रश्न विचारलाय हे पाहून ते पिल्लू, मेंढीचे पिल्लू क्षणभर घाबरलं आणि लगेच धैर्यानं उत्तर दिलं, मी मेष राजा आहे, मी मेष राजा आहे. हे ऐकल्यानंतर वाघ घाबरला. माझ्या गुहेत कोणीतरी मोठा प्राणी आलेला आहे, महान प्राणी आलेला आहे, मेष राजा आलेला आहे. घाबरला आणि वाघ जंगलात पळून गेला. आणि पळत असताना जंगलामध्ये कोल्होबाला वाघ पळत आहे हे पाहिलं आणि कोल्ह्यानं वाघाला विचारलं, वाघोबा दादा, तुम्ही का पळत आहे, तुम्ही का पळत आहे. वाघानं कोल्ह्याला सांगितलं, माझ्या गुहेत एक महान प्राणी येऊन बसलेलं आहे, मेष राजा येऊन बसलेला आहे आणि म्हणून मी पळत सुटलोय. कोल्हा वाघाला म्हणतो, कोणी राजा वगैरे कोणी नाही, मेष म्हणजे मेंढीचे पिल्लू, मेष म्हणजे मेंढीचे पिल्लू. तुमच्या गुहेत जे बसलेलं आहे ते मेंढीचे पिल्लू आहे, लक्षात ठेवा. आणि आता तुम्ही घाबरू नका, परत गुहेत जा. हे कोल्ह्याचं विचार ऐकल्यानंतर वाघ चिडला, संतापला. त्याला माहित आहे की कोल्हा विश्वासघातकी आहे, कोल्हा विश्वासघातकी आहे हे
वाघाला माहित होतं. तो म्हणतो, मला फसवतोस काय? मी जाणार नाही. कोल्हा म्हणतो, मी तुम्हाला फसवत नाही, खरं सांगतोय. मेष म्हणजे मेंढीचे पिल्लू, कुठला मोठा प्राणी वगैरे राजा नाही. तो मला फसवतोय. आणि मग कोल्हा वाघाला म्हणतो, तुम्हाला शंका येत असेल तर आपण असं करूया. कसं? की माझी शेपटी तुमच्या शेपटीला बांधूया आणि आपण दोघं पण जाऊया. की तू मला तिथे सोडशील. म्हणजे वाघाला शंका काय यायची, हा माझ्या बरोबर येईल. मग वाघ त्या कोल्ह्याला सांगतो, तू माझ्या बरोबर येशील, पण तू मला त्या गुहेजवळ गेल्यावर सोडशील तिथे आणि तू पळून जाशील. मग कोल्हा म्हणतो, मी तसं करणार नाही. मी तुम्हाला तिथे सोडून परत येणार नाही. तुम्हाला संकटात टाकणार नाही. वाटल्यास माझी शेपटी तुमच्या शेपटीला बांधूया. हां, मग वाघाला हे पटलं आणि वाघानं स्वतःची शेपटी आणि कोल्ह्याची शेपटी एकत्र बांधली आणि ते बिनधास्त गुहेकडे जाऊ लागले. वाघाच्या गुहेकडे जाऊ लागले. समोरून वाघ आणि कोल्हा हे येत आहेत पाहून मेंढीचे पिल्लू काय म्हणतं पहा. त्या कोल्ह्याला जवळ आल्यावरती दोघं म्हणतं की तुला किती वेळ तुला मी सांगितलं की मला भूक लागलेली, शिकार लवकर घेऊन ये, पण तू लवकर घेऊन आला नाहीस, फार वेळ लावलास. मला फार भूक लागलेली आहे, आण लवकर शिकार, मला फार भूक लागलेली आहे. असं मेंढीचं पिल्लू त्या कोल्ह्याला म्हणतं. कारण मेंढीचे पिल्लू आहे, आत्मविश्वास जबरदस्त ध्येय होतं. मी सकाळी मेंढ्यांच्या कळपात जाणारच, मी आईला भेटणारच, मी मालकाकडे जाणारच, हा आत्मविश्वास होता. आणि म्हणून त्या कोल्ह्याला सांगितलं, तुला जाताना सांगितलं होतं लवकरात लवकर शिकार घेऊन ये, मला भूक लागलेली आहे, पण किती वेळ केलास, हे लवकर शिकार घेऊन. आणि हे वाघानं ऐकलं. वाघ घाबरला आणि वाघ परत जंगलात पळत सुटला. आणि त्याच्या पाठीमागे शेपटी बांधलेली होती, त्याच्या पाठीमागे कोल्हा फरफटत 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 निघून गेला. मस्त झोपला. मेंढीचं पिल्लू जे आहे ते गुहेत झोपलं मस्त. आणि सकाळी उठून ते कळपात सामील झालं. मेंढीचे पिल्लू आपल्या आईकडे गेले. बघा, त्या मेंढपाळाकडे गेले. कारण त्या मेंढीच्या पिलाचा आत्मविश्वास जबरदस्त होता, जिद्द होती. आणि बरोबर सकाळी दुसऱ्या दिवशी तो मेंढ्यांच्या कळपात मेंढीचे पिल्लू गेलेले. थोडक्यात काय, मुलांनो, मुलीनो, स्त्रियानो, पुरुषांनो, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही कार्य करत असा, काम करत असा, जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही तुमच्या त्या क्षेत्रात, तुमच्या जीवनात यशस्वी होणारच. लक्षात ठेवा. धन्यवाद.